नमस्कार. 400 बहुपर्यायी प्रश्नमालिका विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणावरील 20 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेऊया. प्रश्न पहिला. युद्ध ही टिंबटिंब आपत्ती आहे. अ पर्याय भूभौतिक, ब हेतुपुरस्पर, क जैविक आणि ड खगोलशास्त्रीय. योग्य उत्तर आहे पर्याय ब हेतुपुरस्पर. युद्ध ही हेतुपुरस्पर आपत्ती आहे. प्रश्न दुसरा. टोळधाड ही टिंबटिंब आपत्ती आहे. अ पर्याय हवामानशास्त्रीय, ब वनस्पतीजन्य, क प्राणीजन्य आणि ड अनाकलनीय. योग्य उत्तर आहे पर्याय क प्राणीजन्य. प्रश्न तिसरा. ज्वालामुखी ही आपत्ती टिंबटिंब आहे. अ पर्याय भूशास्त्रीय व भूगर्भीय, ब खगोलशास्त्रीय, क जैविक आणि ड मानवनिर्मित. योग्य उत्तर आहे पर्याय अ भूशास्त्रीय व भूगर्भीय. प्रश्न चौथा. विषारी वायुगळती टिंबटिंब प्रकारची आपत्ती आहे. अ पर्याय हेतुपुरस्पर, ब जैविक, क अनाकलनीय, ड वातावरणीय. योग्य उत्तर आहे पर्याय क अनाकलनीय. प्रश्न पाचवा. मोठ्या प्रमाणावर पिकावर पडलेली टोळधाड या आपत्तीचा टिंबटिंब परिणाम होतो. अ पर्याय सामाजिक व्यवस्थेवर, ब आर्थिक व्यवस्थेवर, क वैद्यकीय व्यवस्थेवर आणि ड राजकीय घडामोडीवर. योग्य उत्तर आहे पर्याय ब आर्थिक व्यवस्थेवर. प्रश्न सहावा. एखादी आपत्ती घडल्यास तात्काळ शोध आणि बचाव कार्य हाती घेणे हा टिंबटिंब काळ आहे. अ पर्याय आपत्तीपूर्वीचा, ब आणीबाणीची अवस्था, क संक्रमणावस्था आणि ड पुनर्निर्माण अवस्था. योग्य उत्तर आहे पर्याय ब आणीबाणीची अवस्था. प्रश्न सातवा. अणुभट्टीमध्ये स्फोट झाल्यास मानवी सजीव सृष्टीवर टिंबटिंबचा धोका वाढतो. अ पर्याय कार्बन डायऑक्साईडचा, ब किरणोत्साराच्या गळतीचा, क बाहेर पडणाऱ्या उष्ण वाफेचा, ड बाहेर पडणाऱ्या दूषित वायूंचा. योग्य उत्तर आहे पर्याय ब किरणोत्साराच्या गळतीचा. प्रश्न आठवा. खालीलपैकी टिंबटिंब हे आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट नाही. अ पर्याय जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, ब आपत्तीग्रस्तांना तात्काळ नोकऱ्या देणे, क आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे आणि ड यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय ब आपत्तीग्रस्तांना तात्काळ नोकऱ्या देणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट नाही. प्रश्न नववा. एखाद्या आपत्तीमध्ये आपत्ती निवारण व बचाव कार्य करण्यासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आली आहे. पर्याय अ भारतीय सीमा सुरक्षा दल, ब गृहरक्षक दल, क राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि ड राष्ट्रीय सुरक्षा बोर्ड. योग्य उत्तर आहे पर्याय क राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF. प्रश्न 10वा. टिंबटिंब अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात. अ पर्याय अंतिम, ब संक्रमण, क स्थित्यंतर आणि ड कोणत्याही. योग्य उत्तर आहे पर्याय ब संक्रमण अवस्थेत. प्रश्न 11वा. टिंबटिंब ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे. अ पर्याय पुनर्निर्माण, ब पुनर्चक्रीकरण, क पुनर्विकास, ड पुनर्वापर. योग्य उत्तर आहे पर्याय अ पुनर्निर्माण ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे. प्रश्न 12वा. माळीण दुर्घटना ही टिंबटिंब कारणामुळे घडली. अ पर्याय भूकंप, ब चक्रीवादळामुळे, क भूस्खलन आणि ड उल्कापातामुळे. योग्य उत्तर आहे पर्याय क भूस्खलन. डोंगराच्या भूस्खलनामुळे माळीण दुर्घटना घडली होती. प्रश्न 13वा. टिंबटिंब ही मानवनिर्मित आपत्ती आहे. अ पर्याय भूकंप, ब पूर, क विषारी वायुगळती, ड तण फैलाव. योग्य उत्तर आहे पर्याय क विषारी वायू गळती.
प्रश्न 14वा. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात टिंबटिंब हे प्रमुख असतात. अ पर्याय राज्यपाल, ब मुख्यमंत्री, क मुख्य सचिव आणि ड पंतप्रधान. योग्य उत्तर आहे पर्याय ब मुख्यमंत्री. प्रश्न 15वा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख टिंबटिंब असतात. अ पर्याय मुख्यमंत्री, ब जिल्हाधिकारी, क जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ड तहसीलदार. योग्य उत्तर आहे पर्याय ब जिल्हाधिकारी. प्रश्न 16वा. खालीलपैकी टिंबटिंब प्रकारची आपत्ती टाळणे शक्य आहे. अ पर्याय भूशास्त्रीय, ब वातावरणीय, क मानवनिर्मित आणि ड जैविक. योग्य उत्तर आहे पर्याय क मानवनिर्मित प्रकारची आपत्ती टाळणे आपल्याला शक्य आहे. प्रश्न 17वा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना म्हणजेच NDRFची स्थापना टिंबटिंब या कायद्यानुसार झाली आहे. अ पर्याय वन्यजीव संरक्षण कायदा 1972, ब पर्याय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, क पर्याय वनसंवर्धन कायदा 1980 आणि ड पर्याय पर्यावरण संरक्षण कायदा 1986. योग्य उत्तर आहे पर्याय ब आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. प्रश्न 18वा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. पर्याय अ दिल्ली, ब पर्याय डेहराडून, क मुंबई आणि ड पुणे. योग्य उत्तर आहे पर्याय अ दिल्ली. या ठिकाणी NDRFचे मुख्य कार्यालय आहे. प्रश्न 19वा. अभिरूप सरावाचे म्हणजेच मॉकड्रिलचे टिंबटिंब हे ध्येय नाही. अ पर्याय आपत्तीस प्रतिसाद देण्याच्या तयारीचे मूल्यमापन करणे, ब आपत्ती नियंत्रण विभागात समन्वय सुधारणे, क आपदग्रस्तांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे आणि ड स्वतःची कार्यक्षमता ओळखणे. उत्तर आहे आपदग्रस्तांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे हे अभिरूप सरावाचे ध्येय नाही. प्रश्न 20वा. टिंबटिंब हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची, तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे साधन आहे. पर्याय अ प्रथमोपचार, ब अभिरूप सराव आणि क रुग्णवाहिका आणि ड अग्निशमन दल. योग्य उत्तर आहे पर्याय ब अभिरूप सराव म्हणजेच मॉकड्रिल हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची, तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे साधन आहे. अशा रीतीने आपत्ती व्यवस्थापन त्या 10व्या प्रकरणामधील 20 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. हे प्रश्न परीक्षेसाठी तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील अशी मी आशा करतो. धन्यवाद.